Namaste students, welcome to MJ Academy. Today we are going to solve some theorems of second chapter, that is Pythagoras theorem. तर त्यामध्ये टोटल 5 थेरम्स आहेत, त्यातले आपण 3 थेरम्स या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यातली फर्स्ट थेरम आहे सिमिलरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. तर ह्याच्यामध्ये ती थेरम काय सांगते, इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ अ अल्टिट्यूड ड्रॉन ऑन अ हायपोटेनियस, हा अल्टिट्यूड ड्रॉन केलेला आहे हायपोटेनियसवर. मग त्यामुळे काय झालेलं आहे की ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये दोन अजून राईट अँगल ट्रायंगल तयार झाले. मग हे राईट अँगल ट्रायंगल असतात ते, फॉर एक्झाम्पल हा फर्स्ट आहे ए डी बी, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, तो ह्या मोठ्या ए बी सी बरोबर सिमिलर असणार आहे. आणि हा दुसरा राईट अँगल ट्रायंगल बी डी सी, हा पण ए बी सी बरोबर सिमिलर असणार आहे आणि ते एकमेकांशी पण सिमिलर असणार आहेत. ओके, समजलं तुम्हाला थेरम काय आहे ते. सो मग गिवन मध्ये लिहायला लागेल इन राईट अँगल ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू 90 डिग्री. एबीसी काय आहे, 90 डिग्री आहे. ओके, आणि अजून सेगमेंट बीडी परपेंडिक्युलर टू एसी, देअरफॉर ए डी सी हे कसे झाले, मग कोलिनियर पॉइंट्स झाले. मग आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, ए डी बी सिमिलर टू ए बी सी आणि बी डी सी सिमिलर टू ए बी सी, आणि अजून आहे हे दोन्ही पण एकमेकांशी सिमिलर असणार आहेत. म्हणजे ए डी बी ट्रायंगल ए डी बी सिमिलर ट्रायंगल बी डी सी, सिमिलर ट्रायंगल बी डी सी, हे पण काय करायचं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो आपण प्रूफ मध्ये लिहूया. मग प्रूफ मध्ये लिहूया इन ट्रायंगल, हे दोन आधी प्रूव्ह करायचे तर हे दोन आधी सिलेक्ट करूया. इन ट्रायंगल ए डी बी अँड ट्रायंगल ए बी सी, ए बी सी. ओके, ए डी बी आणि ए बी सी मध्ये जर बघितलं आपण तर ऑलरेडी हा डी आणि हा बी कसा आहे, 90 डिग्री आहे. सो राईट हियर अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट अँगल ए डी बी, ए डी बी. रिझन काय येणार, इच 90 डिग्री आहे, बरोबर. अजून काय आहे, जर तुम्ही ए बी सी मध्ये आणि ह्या ए डी बी मध्ये बघितलं तर ए कसा आहे, कॉमन आहे. सो राईट हियर अँगल बी ए डी, ए बी सी चे घेतो ना आपण, मग बी ए सी अँगल बी ए सी कॉन्ग्रुएंट अँगल डी ए बी, डी ए बी. रिझन काय येणार, कॉमन अँगल, कॉमन अँगल. ओके, देअरफॉर आता इथे हे दोन अँगल जर त्यांचे कसे झालेले आहेत, कॉन्ग्रुएंट झाले, म्हणजे अँगल टेस्टनुसार हे दोन्ही ट्रायंगल कसे झाले, सिमिलर झाले. ओके, देअरफॉर राईट हियर देअरफॉर ट्रायंगल ए डी बी सिमिलर ट्रायंगल ए बी सी. रिझन काय येणार, अँगल टेस्ट, आणि तुम्ही ह्याला 1 नंबर द्या. ओके, नाव इन ट्रायंगल, आता आपण दुसरा ट्रायंगल सिलेक्ट करूया, दुसरा बी डी सी. हे प्रूव्ह करायचं, हे तर आपलं प्रूव्ह झालं, आता हे प्रूव्ह करायचं आहे. मग लिहा इथे इन ट्रायंगल बी डी सी अँड ट्रायंगल ए बी सी. ओके, बी डी सी आणि ए बी सी मध्ये बघितलं बघा, बी डी सी ए बी सी मध्ये अगेन हा डी कसा आहे, 90 डिग्री आहे आणि बी कसा आहे, 90 डिग्री आहे. मग तुम्ही घेऊ शकता तिथे अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट अँगल बी डी सी, बी डी सी. रिझन काय येणार, इच 90. ओके, आणि ह्याच्यामध्ये कोणता अँगल कॉमन आहे, सी कॉमन आहे. ए बी सी मध्ये आणि बी डी सी मध्ये सी कॉमन आहे. मग तुम्ही लिहू शकतात अँगल बी सी ए, अँगल बी सी ए कॉन्ग्रुएंट अँगल बी सी ए घेतला, सी मिडलला आला पाहिजे ना, नंतर घेऊ शकतात बी सी डी, अँगल बी सी डी. रिझन काय येणार, कॉमन अँगल. खूप सोपं थेरम आहे. जस्ट दोन्ही आपण काय दाखवले, 90 डिग्री कॉमन अँगल, इथे पण 90 डिग्री कॉमन अँगल दाखवले, बरोबर ना. मग देअरफॉर हे तुमचे ट्रायंगल कसे झाले, मग अँगल टेस्टनुसार सिमिलर झाले. देअरफॉर ट्रायंगल बी डी सी सिमिलर ट्रायंगल ए बी सी. रिझन काय येणार आहे, अँगल
शकतात 2 नंबर. ओके, ह्याला 2 नंबर दिलं तुम्ही तर 1 आणि 2चं जर ऑब्झर्वेशन केलं तुम्ही, ADB ABC ला कॉन्ग्रुएंट आहे, BDC ABC ला कॉन्ग्रुएंट आहे, बरोबर की नाही. म्हणून मग हे एक साईडचे जर कॉन्ग्रुएंट आहेत, सिमिलर आहेत, तर ह्या साईडचे पण कसे असणार आहे, सिमिलर असणार आहे. सो फ्रॉम 1 and 2 लिहू शकतो तुम्ही. Therefore from 1 and 2, 1 आणि 2 वरून काय होणार आहे, ADB सिमिलर टू BDC, ADB सिमिलर ट्रायंगल, ADB सिमिलर ट्रायंगल BDC. ओके, समजलं. 1 आणि 2 वरून काय समजलं तुम्हाला, ADB आणि BDC पण कसे झालेले आहेत, सिमिलर झालेले आहेत. मग देअरफॉर लास्ट वाला आपण लिहू शकतो की हे तिन्ही ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर होतात. देअरफॉर ADB ट्रायंगल लिहूया, ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC. समजलं. ह्याला तुम्ही रिझन लिहू शकता, ट्रान्झिस्टिव्हिटी. ट्रान्झिस्टिव्हिटी म्हणजे काय की हा ट्रायंगल ह्याच्याशी सिमिलर आहे, हा ह्याच्याशी सिमिलर आहे, तर मग हा फर्स्ट ट्रायंगलशी सिमिलर असतो, त्याला बोलतात ट्रान्झिस्टिव्हिटी. ओके, इन दिस वे आपलं फर्स्ट थेरम कंप्लीट झालेलं आहे. लेट्स मूव ऑन द नेक्स्ट. सो आवर नेक्स्ट थेरम इज थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीनचा थेरम आहे. तर जॉमेट्रिक मीनचा थेरम काय सांगतं, इन अ राईट अँगल ट्रायंगल the segment drawn on a hypotenuse, perpendicular segment drawn on a hypotenuse from the opposite vertex divides the segment. अशा पद्धतीने डिवाइड करते की ती त्या सेगमेंटचा जॉमेट्रिक मीन असते. ओके, इज द जॉमेट्रिक मीन ऑफ अ सेगमेंट इनटू विच हायपोटेनियस डिवाइड्स. तर मग आपल्याला गिवन मध्ये काय येणार आहे, इन ट्रायंगल PQR मध्ये काय आहे, Q इज इक्वल टू 90 डिग्री येणार आहे गिवन मध्ये, बरोबर. अजून काय दिलेलं आहे त्यांनी, सेगमेंट परपेंडिक्युलर आहे हायपोटेनियसला, मग QS परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस PR. ओके, हे गिवन मध्ये येणार आहे. अँड वी हॅव टू प्रूव्ह दॅट जॉमेट्रिक मीन आहे म्हणजे काय आहे की QS स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. सो इन ट्रायंगल आपण ट्रायंगल कोणते घेऊया, ऑलरेडी इन ट्रायंगल नाही घ्यायला लागणार आहे, ट्रायंगल घेऊया. ट्रायंगल PSQ किंवा QSR, अँगल QSR सिमिलर ट्रायंगल कोणता येणार आहे, QSRचा येणार आहे, QSR चा येणार आहे PSQ. काय येणार आहे, PSQ सिमिलर ट्रायंगल येणार आहे. कारण कोणतं होतं, सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. काय रिझन येणार आहे, आपण ऑलरेडी आधीचं थेरम प्रूव्ह केलं ना, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. ओके, समजते. ट्रायंगल QSR हा वरचा वाला ट्रायंगल आहे, तो बघा हा QSR हा वाला ट्रायंगल आहे, विच इज सिमिलर टू ट्रायंगल PSQ. हे दोन ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर आहे. कारण आपण आधीच्याच थेरम मध्ये हे प्रूव्ह केलेलं होतं की ते ट्रायंगल कसे असतात, सिमिलर असतात. देअरफॉर मग काय येणार आहे, QS अपॉन PS इज इक्वल टू SR अपॉन SQ. ओके, एवढंच लिहिलं तरी चालेल, ऑलरेडी अजून पण आहे काय, QR अपॉन PQ. ओके, रिझन काय येणार, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. रिझन काय येणार आहे, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके, समजतंय. मग आता त्यातलं आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, QH स्क्वेअर. काय प्रूव्ह करायचं आहे, QS. मग इथे पण QS आहे आणि इथे SQ म्हणजेच QS आहे ना, मग आपण हे दोन आहे ते सिलेक्ट करू शकतो. देअरफॉर राईट हियर QS अपॉन PS इज इक्वल टू
एस आर अपॉन एस क्यूच्या ऐवजी बघा हा एस क्यू आहे त्याच्याऐवजी क्यू एस आणि एस क्यू एकच आहे ना, एस क्यूच्या ऐवजी आपण केलं शकतो इथे क्यू एस. देअरफॉर मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण तर आपल्याला भेटेल क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू एस आर किंवा स्टार्टिंगला काय होतं पी एस होतं तर आपण पी एस लिहू पी एस इंटू एस आर. समजतं पी एस इंटू एस आर. क्यू एस स्क्वेअर क्यू एस इंटू क्यू एस झालं ना, क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू पी एस इंटू एस आर. समजते. खूप छोटं आणि सोपं थेरम आहे, एक्झामला विचारलं जातं. मग देअरफॉर आपण लिहूया सेगमेंट क्यू एस इज द देअरफॉर सेगमेंट क्यू एस इज द काय आहे जॉमेट्रिक मीन ना, जॉमेट्रिक मीन ऑफ सेगमेंट किंवा ऑफ काय आर एस अँड एस पी, ऑफ आर एस अँड एस पी. इथे इझी थेरम होतं, खूप इझी थेरम आहेत, एक्झामला विचारले जातात. तुम्ही थोडेसे रिवाइज केलं तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे येऊ शकतात. तर आता नेक्स्ट थेरम बघूया. Our third and most important theorem is Pythagoras theorem. तर पायथागोरस थेरम तर तुम्हाला माहिती आहे की इन राईट अँगल ट्रायंगल हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. हे तुमचं आहे पायथागोरस थेरम. तर मग आपण गिवन मध्ये काय येणार आहे, इन ट्रायंगल एबीसी अँगल एबीसी इज इक्वल टू 90 डिग्री हे गिवन मध्ये येणार आहे. आणि प्रूफ मध्ये काय येणार आहे, टू प्रूफ मध्ये AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर हे येणार आहे, बरोबर ना. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर येणार आहे. आणि आपल्याला कन्स्ट्रक्शन करायला लागणार आहे ड्रॉ BD परपेंडिक्युलर टू AC काढायचा आहे. मग देअरफॉर A, D आणि C हे कसे होणार आहेत, कोलिनियर पॉईंट्स होणार आहे. समजते तुम्हाला. खूप सोपं थेरम आहे, लक्ष देऊन बघा जरा. ओके. देअरफॉर आपण लिहूया इन ट्रायंगल ABC BD परपेंडिक्युलर टू AC काय आहे, रिजन कन्स्ट्रक्शन. ओके. तर हे कन्स्ट्रक्शन केल्यामुळे काय झालेलं आहे, तुमचे ते हे दोन ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर झालेले आहेत आणि ते ह्या मोठ्या ट्रायंगलशी पण कसे झालेले आहेत, सिमिलर झालेले आहेत. तुम्हाला ती सिमिलरिटी ऑफ ट्रायंगलच्या टेस्टमुळे. ओके. फर्स्ट थेरम होतं ना त्या थेरमनुसार. मग देअरफॉर आपण लिहू शकतो देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC रिझन काय येणार आहे, सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. खूप सोपं थेरम आहे, फक्त थोडंसं लक्ष द्या. सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. मग काय करूया आता आपण, हे दोन ट्रायंगल मध्ये आधी हे दोन ट्रायंगल सिलेक्ट करूया. इथे लिहा ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल ADB. मग हे दोन सिमिलर आहेत म्हणजे त्यांच्या साइड्स कशा असणार आहेत, प्रोपोर्शन मध्ये. देअरफॉर AB अपॉन AD इज इक्वल टू BC अपॉन DB इज इक्वल टू AC अपॉन AB. ओके. काय येणार आहे, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल किंवा फक्त करस्पॉन्डिंग साइड लिहिलं तरी चालेल. करस्पॉन्डिंग साइड्स. ओके. तर आपल्याला काय हवंय, AB स्क्वेअर हवाय, BC स्क्वेअर हवाय, AC स्क्वेअर हवाय. मग AB स्क्वेअर बघूया. आपल्याला AB स्क्वेअर मिळण्यासाठी इथे AB आहे, इथे AB आहे, म्हणजे ह्या दोन टर्म सिलेक्ट करायला लागेल. हे मधलं जे आहे ते काय करू आपण, स्किप करून टाकूया. मग देअरफॉर AB अपॉन AD इज इक्वल टू AC अपॉन AB. देअरफॉर मग काय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. आपल्याला स्क्वेअर हवाय ना, आपल्याला जे प्रूव्ह करायचं ते बघायचं आहे. AB स्क्वेअर हवाय, मग आपल्याला इथे AB स्क्वेअर भेटेल. AB इंटू AB होणार आहे AB स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AC. याला तुम्ही द्या 1 नंबर. ओके. नाव आता दुसरे दोन ट्रायंगल सिलेक्ट करूया. कोणते दोन ट्रायंगल घेऊया आता, ABC ला ह्या ट्रायंगल सोबत सिमिलर दाखवूया. इन ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल किंवा इन ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल
बी डी सी हे दोन सिमिलर आहेत, मग ह्यांच्या साइड्स पण प्रपोर्शन मध्ये असणार ना. देअरफॉर ए बी अपॉन बी डी इज इक्वल टू बी सी अपॉन डी सी इज इक्वल टू ए सी अपॉन बी सी. ओके, तर इथे जर बघितलं आपण तर इथे काय भेटतं बघा, ए बी अपॉन बी डी, बी सी अपॉन डी सी, ए सी अपॉन बी सी. तर इथे बी सी बघितलं तर हे दोन टर्म सिलेक्ट केले तर आपल्याला बी सी स्क्वेअर पण भेटेल. ओके, पण ह्याचं रिझन लिहा आधी काय, करस्पॉन्डिंग साइड्स. करस्पॉन्डिंग साइड्स तर आपण इथे लिहू शकतो हे दोन टर्म घेऊन बी सी स्क्वेअर ह्या दोन टर्म सिलेक्ट केल्यात आपण इज इक्वल टू डी सी इंटू ए सी, इज इक्वल टू डी सी इंटू ए सी. ह्याला तुम्ही देऊ शकता 2 नंबर. ओके, नंतर आता काय करूया, आपल्याला ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर हवा आहे. मग ह्या फर्स्ट वाल्याला ए बी स्क्वेअरला आणि बी सी स्क्वेअरला आपण प्लस करूया. मग काय लिहूया, ॲड 1 and 2, ॲड 1 and 2. त्या दोघांना काय करूया आपण, ॲड करूया. तर ॲड केल्यानंतर काय होणार आहे, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर काय होता, ए डी इंटू ए सी, ए डी इंटू ए सी, त्याला ब्रॅकेट करा, प्लस बी सी स्क्वेअर होता डी सी इंटू ए सी, डी सी इंटू ए सी. ओके, मग जर आपण इथे ऑब्झर्वेशन केलं तर इथे पण ए सी आहे, इथे पण ए सी आहे. काय करूया, ए सीला बाहेर काढूया, कॉमन काढूया, ए सी. देअरफॉर मग काय राहणार आतमध्ये, ए डी प्लस डी सी. समजते तुम्हाला. ओके, मग ए सी, आता हे ए डी प्लस डी सी बघा, ए डी प्लस डी सी काय बनणार आहे, ए सी बनणार आहे. काय बनणार आहे, ए सी. समजते, रिझन लिहा इथे, ए डी प्लस डी सी इज इक्वल टू ए सी. बरोबर, इथे तुम्ही रिझन लिहू शकता. मग देअरफॉर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. समजते. इन दिस वे आपलं हे थेरम पण प्रूव्ह झालेलं आहे. प्रॉपर आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घेऊया, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ओके, इन दिस वे आपलं हे थेरम पण प्रूव्ह झालेलं आहे. खूप सोप्या 3 थेरम होत्या. थोडीशी प्रॅक्टिस केली तर तुम्हाला लगेच येणार आहे. तर घरी प्रॅक्टिस करायची आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.